वतीने जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी या आज कन्या दिनाचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा कन्या दिन साजरा। सर्व सन्माननीय सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी, या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी, पत्रकार, उपस्थित सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी या ग्रामपंचायतीचे मनापासून अभिनंदन करतो। या अतिशय स्तुत्य असा उपक्रम माननीय पंतप्रधान महोदयांनी संपूर्ण देशभर या सोलार एनर्जीच्या माध्यमातून वीज निर्मितीचं काम पूर्ण देशभरामध्ये या पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या माध्यमातून सुरू केलेला आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा या योजनेच्या माध्यमातून आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे। आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय फडणवीस सरांनी मुख्यमंत्री सौर ऊर्जेच्या माध्यमातून ही नैसर्गिक ऊर्जा आपल्याला वापरासाठी कशी निर्मिती करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले। आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 36 ठिकाणी मुख्यमंत्री सौर ऊर्जेचं काम सुरू झालेलं आहे आणि आज आपल्याला सर्वांना निमंत्रित करून ही कार्यशाळा घेण्यामागे दीपकराव बडे मागच्या 3 महिन्यापासून सातत्याने या कामाच्या मागे आहे। ग्रामपंचायत त्यांचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे अधिकारी कर्मचारी, ऊर्जा विभागाचे अधिकारी कर्मचारी या योजनेच्या मागे याच्यासाठी आहोत की एक आदर्श गाव या निमित्तानं आपलं पूर्ण राज्यभर निर्माण होणार आहे। हे रांजणगाव जर गाव 100% सोलारवर शिफ्ट झालं तर एक ऐतिहासिक काम आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे। आदरणीय भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यासाठी हे आदर्श गाव म्हणून निर्माण होणार आहे। त्यासाठी प्रत्येक गावकऱ्यांनी या योजनेसाठी सहकार्य केलं पाहिजे। दुर्दैवानं बऱ्याच वेळेस शासकीय योजना किंवा काही उपक्रम आले, बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की हा शासनाचा कार्यक्रम आहे, की शासनाच्याच लोकांनी काम केलं पाहिजे, लोकप्रतिनिधींनीच काम केलं पाहिजे, परंतु ऍक्च्युअल ते आपल्या भल्यासाठी आहे। आता पवनकुमार साहेबांनी काय फायदे होणार त्याच्यातून सांगितलं, एलडीएम साहेबांनी कशा पद्धतीने आपल्याला बँका मदत करणार आहे ते सांगितलं। आता आमदार साहेबांनी किंवा जिल्हा प्रशासनाने मनावर घेऊन हे काम होणार नाही, हे काम तेव्हाच होणार आहे जेव्हा प्रत्येक नागरिकाने, या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक कुटुंबाने आज हा निर्णय केला पाहिजे की माझ्या घरावर सौर ऊर्जा मी बसवणार आहे। कारण बऱ्याच वेळेस आता आम्ही मागच्या उन्हाळ्यामध्ये आमदार साहेबांना सांगितलं पाहिजे, आपल्या जिल्ह्यामध्ये 800 टँकर होते मागच्या वेळेस, ते टँकरची संख्या कमी व्हावी म्हणून मी कार्यक्रम दिला। जसं जलयुक्त शिवार आहे तसं जलयुक्त गाव म्हणून प्रोग्राम तयार केला आणि प्रत्येक गावातले विहीर आणि बोर पुनर्भरणाचा कार्यक्रम हाती घेतला। बऱ्याच लोकांना वाटलं शासनाचाच काहीतरी कार्यक्रम आहे, 50% गावामध्ये आम्हाला यश मिळालं। त्याच्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी आम्ही मागचा पाऊस पडला, मागच्या पावसाळ्यामध्ये आम्ही प्रत्येक गावात वड लावायचा कार्यक्रम हाती घेतला। आमच्या स्तरावर वडाचे रोप उपलब्ध करून घेतले, आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पैसे जमा केले, सगळ्या गावामध्ये खड्डे बदलले आणि एक वड 25 प्रकारचे फायदे देतोय। पर्यावरण सगळं नष्ट होत चाललंय, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून गाव जिथे वड नावाचा आम्ही कार्यक्रम तयार केला तर आमदार साहेबांना मला सांगितलं पाहिजे की बऱ्याच गावामध्ये लोकांनी त्याला ग्रामपंचायतीला निधी किती मिळणार आहे आणि तुम्ही पैसे किती आम्हाला देणार आहे त्या कार्यक्रमाचे, याच्यामुळे आम्हाला सहकार्य केलं नाही। म्हणजे हा मुद्दा, हा विषय मी याच्यासाठी काढला की अत्यंत महत्वाचा काय विषय आहे, पर्यावरण रक्षण। आणि तुम्ही सोलार जर बसवला तर तुमचं पर्यावरण रक्षण फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। आपण आपल्या लेकरा बाळासाठी गाडी, घोडे, बंगले सगळं तयार करतोय, बँक बॅलन्स वाढवतोय, आपली मुलं चांगल्या पद्धतीने, सगळ्यांचे कॉमन आहे, आपले मुलं भविष्यात चांगल्या पद्धतीने जगावं वाटणं हा काही दोष नाही, हा काही गुन्हा नाही। परंतु इकडे आपण सगळे बंगले, गाड्या, घोडे सगळे निर्माण करतो आहोत, परंतु आपले मुलं चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी काय लागणार आहे महत्वाचं, तर शुद्ध पर्यावरण आणि शुद्ध पाणी। या दोन्ही गोष्टीकडे मात्र साफ दुर्लक्ष सगळ्या लोकांचं झालेलं आहे। आणि मग आपण कितीही पैसा जमा करू, कितीही गाड्या, घोड्या, बंगले करू, आपले मुलं चांगल्या पद्धतीने जगू शकणार नाहीत। ही वस्तुस्थिती आता प्रत्येक कुटुंबाने लक्षात घेण्याची गरज आहे आणि या पर्यावरण रक्षणाचा हा एक भाग आहे। एका बाजूने बघितलं, आता पवनकुमार साहेबांनी सांगितलं 58 कोटी रुपये आपले बचत होणार आहे आणि 25 वर्षापर्यंत आपल्याला पैसे खर्च करावा लागणार आहे। हा एक मोठा व्यवसाय आहे, आपल्यासाठी एक मोठा फायद्याचा करार आहे।
परंतु सुरुवातीला आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे, जुन्या गोष्टीला थोड्या दूर सारावं लागणार आहे आणि काहीतरी मेहनत करून प्रत्येक कुटुंबाने ठाम निर्णय घ्यायला पाहिजे. फक्त ग्रामपंचायतीने हा निर्णय घेऊन चालणार नाही, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी निर्णय घेऊन चालणार नाही, तर या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने आज आता ठाम निश्चय केला पाहिजे की मी तातडीनं हे सौर ऊर्जा माझ्या घरावर बसवणार आहे आणि नॅचरल जी ऊर्जा आहे ती मी प्राप्त करून घेणार आहे. आणि या माध्यमातून एका बाजूला पैशाची बचत होणार आहे, एका बाजूला पर्यावरणाची बचत होणार आहे, पर्यावरण शुद्ध होणार आहे, दुसऱ्या बाजूला आपल्याला 25 वर्षापर्यंत खर्च करावा लागणार नाही, दुसऱ्या बाजूला आपल्या गावाचं नाव होणार आहे, संपूर्ण राज्यावर आपलं गाव अत्यंत आदराने घेतलं जाणार आहे की रांजणगावसारखा सौर ऊर्जेचा प्रकल्प आपल्या गावात झाला पाहिजे असं प्रत्येक गाव म्हणणार आहे. ही आपल्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे. आणि म्हणून माझ्या आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीतल्या या ग्रामपंचायतीतल्या प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक कुटुंबांना जिल्हा प्रशासनातर्फे विनंती आहे, आव्हान आहे की आपण हा ग्रामपंचायतीचा किंवा MSCBचा किंवा जिल्हा प्रशासनाचा कार्यक्रम न समजता हा आपला कार्यक्रम आहे, ही माझ्या कुटुंबाच्या संवर्धनासाठी आहे, हा माझ्या आर्थिक बचतीसाठी आहे, हा माझ्या गावाच्या विकासासाठी आहे आणि गावाच्या विकासाच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी हा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी याच्यात जीव तोडून काम करणार आहे आणि मी स्वतःहून हा निर्णय घेणार आहे आणि त्याची अंमलबजावणी करणार आहे. असं प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं तर हा काही मोठा आव्हान आपल्या समोर नाहीये. 10,000 घरावर सौर ऊर्जा बसवणं काही फार कठीण काम नाहीये. 13,000 मालमत्ताची जरी नोंद झाली असली तरी या मालमत्तेच्या माध्यमातून 1.5 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. 1.5 लाख लोकांना अतिशय कमी खर्चात पर्यावरण पूरक वीज मिळणार आहे. तर त्यासाठी आपण सर्वांनी मेहनत करा, सर्वांनी पुढाकार घ्या आणि आपला कार्यक्रम म्हणून हा यशस्वी करा असं विनम्र आवाहन मी आपल्या सर्वांना करतो. परत एकदा ग्रामपंचायत रांजणगावचे मनापासून मी अभिनंदन करतो. ज्या विभागाचे अधिकारी याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे त्या सर्व विभागाचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. त्याचे तुकडे जर 60 आपण पाडले तर 2,500 रुपये महिना आम्हाला भरायचा आहे, बरोबर आहे. डोक्यावरून पाणी गेलं 3,000 रुपये महिना तुम्हाला भरायचा आहे. म्हणजे काय, जितकं वीज बिल तुम्ही भरत होते तितके फक्त तुम्हाला बँकेचा हप्ता भरायचा आहे. 5 वर्षामध्ये ते सोलर पॅनल तुमचे मोफत झाले. त्यावेळेला तुम्हाला वीज बिल किमान 5 ते 6,000 रुपये येईल वाढत्या दराने. पण त्या दिवशी पासून पुढचे 20 वर्ष 1 रुपयाचं पण बिल तुम्हाला येणार नाही. गॅरंटी देऊ का साहेब? देऊन टाकू. चला काही झालं तर 30,000 धरू आपण नंतर. किती सांगायला नाही आहे, कोण घेणार नाही सांगा बरं आता. आणि तुम्हाला आजच सांगतो, मी साधा चालणार नाहीये. ग्रामपंचायत आमची सोलार पॅनल हे तुम्हाला घ्यावं लागेल. तुमच्या अडी अडचणी असतील, तुमचा अगोदर जर विहिरीमध्ये सोलार घेतला असेल त्याचा काही संबंध नाही. तुम्हाला पुन्हा घराच्या विजेकरता वेगळे पैसे मिळणार आहे. इतकं चांगलं काम आहे. आता कलेक्टर मोदींनी सांगितलं, जाऊ दे काय काय घेणे मोदीची ठेवू लागले ना, फडणवीस ठेवू लागले, हे अधिकारी कर्मचारी आलेले त्यांनी सांगितलं ते करतील ना. असं चालणार नाही. शेवटी माझ्या राज्यामध्ये जर कोळसा जास्त चालत असेल तर तो आम्हाला चालणार नाही. आणि कायद्यात बसवून जे सोलारचा उपयोग करणार नाही त्यांना ग्रामपंचायत तर्फेच्या सगळ्या सोयी ज्या कायद्याने आम्ही रद्द करू शकतो ते आम्ही रद्द करून टाकणार. म्हणून सोलार पॅनल हे प्रत्येकाला लावणं हे माझ्या ग्रामपंचायतीमध्ये मस्ट आहे, कंपल्सरी आहे. हे तुम्ही खुंटार बांधूनच इथून बाहेर जायचं. समजा विषय. दुसरा, माझी किट आहे, ज्याला याच्यापेक्षा जास्त लागतं, समजा जास्त उपयोग आहे आपला, त्याला तुम्हाला भेटतील. पण 78,000 रुपयापेक्षा सबसिडी जास्त भेटणार नाही. म्हणजे तुम्हाला समजा 3च्या ठिकाणी 6 मेगावॅट लावायचं, त्या ठिकाणी समजा तुम्हाला 3.5 लाख रुपये लागले खर्च, तर 3.5 लाख रुपयातले 78,000 वापस येतील. आणि राहिलेले पैसे व्याजाचे राहतील, बँकेचे राहतील तुम्हाला. पण तुम्हाला त्याच्यातही फायदा आहे. 5 वर्षात त्याची पण परतफेड होईल आणि ते तुम्हाला पुढचं फायद्याचं होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक तुमची व्हेकल आहे ती सुद्धा चार्ज करू शकता तुमच्या उपयोगाप्रमाणे. आणि आताच माननीय मुख्य अभियंता महोदयांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला समजा 3 किलोवॅट किंवा
जितकी वीज लागते मागच्या 12 महिन्याचा हिशेब ऍव्हरेज काढल्यावर त्याच्या 1.5 पटीनं आपण बसवून घेऊ, म्हणजे आपल्याला भविष्यात त्रास होणार नाही. हा साधा सोपा आता सोलारचा आहे. आम्ही बँकेचे स्टॉल आमच्या ग्रामपंचायत मध्ये ठेवूया. बँकेची सगळी माहिती, बँकेचा एक माणूस तुमच्या कायमस्वरूपी दिमतीला तुम्हाला माहिती देण्याकरता, कसे तुमचे कागद आहेत, कागद फार सोपे आहेत. ग्रामपंचायतशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्या पद्धतीने तुम्हाला आम्ही मदत करू आणि ह्या सोलारचं काम आपण मित्रांनो पुढे नेऊ. जर आपण हे सक्सेस झालो बघा, म्हणजे सगळ्या फायद्याचं आहे, तर भारत देश आपल्याला एक चांगलं बक्षीस देईल गावाला आणि पुढे तुमच्या सुखसुविधा या देशाच्या नक्षावर येईल आणि तुम्हाला जास्त सोयी सुविधा देण्याकरता देशाला आपण विनंती करू. मला आज सांगायला अभिमान वाटतो की सन्माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय झाले, त्याच्या अगोदर त्यांच्याकडे ऊर्जा खातं होतं. मागच्या 3 वर्षापासून इतके परिश्रम घेऊन त्यांनी हे खातं अशा वर्षावर आणलंय की काल वीज ही आमची कमी रेट मध्ये कशी मिळेल आणि भविष्यात कशी मोफत होईल त्या मार्गाने आम्ही चाललेलो आहोत. देशात नंबर 1 आम्ही आहोत महाराष्ट्र, जो सोलार मध्ये सगळ्यात जास्त उपयोग करतोय. म्हणून फडणवीस साहेबांना मी विशेष धन्यवाद देईन की असे मुख्यमंत्री महोदय आम्हाला लाभले की ज्यांनी आमच्या भविष्याचा पण विचार मित्रांनो आणि माता भगिनींनो केलेला आहे. आज आम्ही किट वाटप ठेवली आहे, हायजिनिक किट वाटप आहे. होतं काय, आमच्या काही लोक वयात आल्यात की त्यांना जे काही आपले नैसर्गिक हे असतात, बदल असतात शरीरातले, सांगत नाहीत, घाबरतात, सांगायला घरात घाबरतात. आम्ही त्या किट वाटप ठेवले आहेत. आज जवळपास पूर्ण रांजणगाव मध्ये इथं 400-500 महिला असतील, पण पूर्ण आता तुम्हाला तर आरामात 2000 काही लोकांना त्या किट वाटप करतोय. त्या किमान तुम्हाला 3 वर्ष चालतील. कुणालाही त्याच्यामध्ये लाज शरम ठेवण्याची गरज नाहीये. आपलं शरीर आहे, आपण लक्ष ठेवलं पाहिजे. काही लोक तुम्हाला मी सांगतो ज्यांनी त्या बाबीकडे लक्ष दिलं नाही, सगळ्यांना आम्ही देतोय. आमचं टार्गेट आहे 50,000 काही लोकांना या किट आम्ही वाटप करतोय, ज्याच्यामुळे नुसतं तात्पुरतं देऊन मतलब नाही, भविष्यात तुम्हाला त्रास होऊ नये, भविष्यात तुमच्या तब्येती खराब होऊ नये, भविष्यात ऑपरेशन. मग काय करतो आपण, 2.5 लाख 3 लाख 2 लाख त्यावेळेला हॉस्पिटलला टाकतो, जमीन घरं दारं विकून टाकतो. आणि मी नुसतं माझ्या ह्याच्यावरून सांगते, पूर्ण रिपोर्ट आलाय. ज्यांनी बरोबर लक्ष दिलं नाही वयात आल्यानंतर, आपल्या शारीरिक बदलाचे लक्ष देऊन त्याची स्वच्छता आपण जर राखली नाही तर त्याचा परिणाम सध्या तुमचं शरीर सहन करतं, पण काही वर्षानंतर ते रिफ्लेक्ट होतं आणि त्याची तब्येत आणि ऑपरेशन मध्ये आपल्याला होतं. आज कन्या दिन पण होता, त्या ताईला मी विशेष धन्यवाद देईन. त्या कन्याच्या आम्हाला ते सगळं करण्याकरता आम्ही सगळेजण म्हणजे कृतज्ञ झालो की आज कन्या दिन आहे. मुलं आणि मुली यांचा जो ऍव्हरेज रेट राहिला पाहिजे तो इक्वल राहिला पाहिजे. मी विशेष धन्यवाद व्यक्त करेन माननीय कलेक्टर महोदयांचे आणि एसपी साहेबांचे. कलेक्टर साहेबांनी काय केलंय, आल्यापासून अशा ज्या गोष्टी आहेत गावात गावात जाऊन ते समजून सांगतायत. कन्या दिन कसं झालं पाहिजे ते सांगतायत. आता परीक्षा झाल्या, आपल्याला आदत होती, आमचे बरेच शिक्षक लोक इकडे त्यांना काही येत नाही शिकवता, मग काय करायचं, सामूहिक कॉपी करायची. कलेक्टर महोदयांनी सांगितलं, मी सगळ्या शिक्षकांचं बोलत